हॅलो, मी वैशाली. आपल्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. सर्वप्रथम सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आज आपण इथे पानगळ्यावरती झालरची डिझाईन तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे साडीचं कापड घेतलेलं आहे. तयार गळ्यावरती आपल्याला ही डिझाईन करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तुम्हाला जर कमी जास्त जर बारीक मोठी झालर करायची असेल तर तुम्ही पट्टी कमी जास्त ही घेऊ शकता. इथे मी 2.5 इंचाची घेतलेली आहे. आता 2.5 इंचाची पट्टी घेतल्याच्या नंतर पहिले मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि नंतर अशा प्रकारे त्याला चुन्या पाडून घेत आहे. सगळ्या पट्टीला इथून तिथून चुन्या पाडून घ्यायच्या आहेत. चुन्या पाडून घेतल्याच्या नंतर ही पट्टी आपल्याला गळ्याच्या वरती लावायची आहे. गळ्याच्या वरती लावायच्या आधी काय करायचं आहे, 1 इंचाची गोटपट्टी काढायची आहे. तिरकस गोटपट्टी काढलेली आहे मी 1 इंचाची. तर त्या पट्टीचं काय करायचं आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवून घेऊन दुमडून घ्यायची आहे. ते पूर्ण पट्टी आहे दुमडून घ्यायची आहे. म्हणजे काय होते, गळा आपला तयार आहे. ब्लाऊजचा गळा पूर्ण रेडी केलेला आहे. रेडी ब्लाऊजच्या गळ्यावरती मी ही डिझाईन तुम्हाला करून दाखवत आहे. म्हणजे मग काय, ह्या पट्टीचे झालरचे दोरे निघतील. त्यासाठी आपण ही पट्टी अशा प्रकारे लावून घेत आहोत आणि गळ्याच्या वरच्या बाजूनेच आपल्याला ही हलकीशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण गळ्यावरती ही पट्टी जोडून घेतलेली आहे आणि आतमधून दुमडून घेतलेली आहे. तर ही पट्टी आपली इथे अशा प्रकारे तयार झालेली आहे. आता आपण ही गळ्यावरती लावून घेऊयात. गळ्यावरती लावून घेताना व्यवस्थित अशी खाली पान गळ्याच्या आकारावरती नकळत अशी चून टाकून घ्यायची आहे. म्हणजे गळ्याची फिनिशिंग अगदी व्यवस्थित राहते. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यावरती डबल लेस लावली तरी चालते किंवा मग उलटी पडू नये म्हणून डबल शिलाई मारली तरी चालते. अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.